नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्लास्टिकच्या साठाविरोधात माणगाव नगरपंचायतची धडक कारवाई। 4.5 टन प्लास्टिक मुद्देमाल जप्त। या कारवाईनंतर अनेक व्यापाऱ्यांचे धाबेदान आणले। प्लास्टिक पिशव्यांवरील शासनबंदीची कठोर अंमलबजावणी करत माणगाव नगरपंचायतीने सोमवारी दुपारी कचेरी रोड येथील पंकज जनरल स्टोअर या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्याच्या घाऊक गोडाऊनवर अचानक धाड टाकून सुमारे 4.5 टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या। या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली। माणगाव शहरात प्लास्टिक साठाविरोधात माणगाव नगरपंचायतची धडक कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये लाखोचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। माणगाव कचेरी रोड येथे असणारे गोडाऊनवर माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्यासह नगरपंचायत पथकाने ही कारवाई केली। यामध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, डिस्पोजेबल प्लास्टिक, थर्मोकॉल कप, प्लेट्स, बाउल, चमचे, डिश असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे। त्याचप्रमाणे यांच्यावर राज्य सरकारने बंदी लागू केली आहे। मात्र नियम मोडून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर व साठा करणाऱ्यांवर कारवाई करून दंडात्मक रक्कम वसूलली जात आहे। या कारवाई अंतर्गत अनेक ठिकाणी थेट गोडाऊन, दुकाने, फळ विक्रेते छापे टाकले जात असून प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुनर्वापर रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दीपक दपके, माणगाव।